आयोगाच्या विरोधात विरोधकांची वज्रमूठ. ठाकरे पवारांचा एकीचा नारा. मतदार यादीतील घोळावरून आयोगाला घेरलं. संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती. विरोधकांनी वोट चोरीच्या मुद्द्यावरून एकीची वज्रमूठ आवळली आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा रस्त्यावर काढला. मात्र या मोर्चासाठी विरोधकांनी आवळलेली मूठ मतचोरांच्या डोक्यात मारा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. तर लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनाच पक्षीय मतभेद विसरून एकत्र यावं लागेल अशी ठाम भूमिका शरद पवारांनी घेतली. अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि जर साथ देण्याची तुमच्या धमक असेल तर एकदाच मला दोन्ही हाताच्या मुठी आवडून वरती करून दाखवा. आणि मुद्दामून या तुम्हाला सांगितले, कारण फोटोग्राफरने फोटो घेऊन हा मतचोरांच्या बादशाकडे पाठवून द्या. बघा, ही मूठ महाराष्ट्राने आवडलेली आहे. जर मत चोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही. सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल. राजकीय मतभेद असू शकतात, निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो, पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल. दुसरीकडे विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारी पक्षही मतदार याद्यांच्या घोळावर बोलत असताना आयोग दुर्लक्ष करताय. त्यामुळे ठाकरेंनी थेट मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशा शब्दात निवडणूक आयोगाला ठणकावलं. निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य. पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी? तर दुसरीकडे निवडणूक आयोगाचे लोक भाजपच्या मुकमोर्चाला जातात का याकडे आमचं लक्ष असल्याचा खोचक टोला काँग्रेसनं लगावलाय. मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ आहे. विधानसभेच्या मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ होता. तो तसाच्या तसा आतापर्यंत आहे. तो दुरुस्त केला जात नाही. लोकशाहीमध्ये महत्वाची गोष्ट आहे, मतदार यादी चांगलीच असली पाहिजे, योग्य असली पाहिजे, निकोप असली पाहिजे. तसं दिसायला तयार नाहीये. निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधी विचारांचे पक्ष एकाच मंचावर आल्यानं शरद पवारांनी थेट संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण आल्याचं म्हटलंय. तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती. सत्याच्या मोर्चाच्या मंचावर सर्व विरोधी पक्ष एकजुटीनं उभं असल्याचं चित्र दिसलं असलं तरी काँग्रेससारख्या प्रमुख विरोधी पक्षाचा मुंबई अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षानंच पाठ फिरवली होती. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हातात तुतारी घेऊन क्रांतीची मशाल पेटणार का आणि रेल्वे इंजिन धावणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.